Welcome dear student in today's class and we are going to see about Setu Abhyasram of class 10th subject mathematics day 41 and topic coordinate geometry subtopic linear equation. Topic is coordinate geometry and subtopic linear equation. Competency statement to draw the graph of linear equation in one variable. To draw the graph of linear equation in one variable. तर मित्रांनो, आजच्या या सेतू अभ्यासक्रमामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत दिवस 41व्या अंतर्गत. आजचा सेतू अभ्यासक्रम आहे वर्ग 10वीसाठी. घटक निर्देशक भूमिती आणि उपघटक आहे रेषांची समीकरणे. क्षमता विधान आहे एका चलातील रेषीय समीकरणांचे आलेख काढता येणे. एका चलातील रेषीय समीकरणांचे आलेख काढता येणे हे आजचे क्षमता विधान आहे मित्रांनो. चला तर मग पाहूया आजचा सेतू अभ्यासक्रम काय आहे. मित्रांनो, मागील काही दिवसांपासून आपण हा सेतू अभ्यासक्रम अभ्यासत आहोत आणि शासनाचा उद्देश आहे की या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्या मिनिमम क्षमता आहेत ते याव्यात. चला तर पाहूया आजचे महत्त्वाचे मुद्दे काय आहेत. एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण एक्स बरोबर ए या स्वरूपाचे असते. ए हा रियल नंबर आहे. ए इज बिलॉंग्स टू आर. दुसरं आहे वाय अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण एक्स बरोबर बी. वाय अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण एक्स बरोबर बी. एक्स बरोबर बी हे वाय अक्षाला समांतर. वाय बरोबर ए हे एक्स अक्षाला समांतर. बी बिलॉंग्स टू आर. बी हा रियल नंबरमध्ये आहे. तिसरा आहे एक्स अक्षाचे समीकरण वाय बरोबर 0 असते आणि वाय अक्षाचे समीकरण एक्स बरोबर 0 असते. एक्स बरोबर 0 म्हणजे वाय अक्षाचे समीकरण आणि वाय बरोबर 0 म्हणजे एक्स अक्षाचे समीकरण. उलट समजायचं लक्षात ठेवण्यासाठी. वाय बरोबर 0 हे एक्स अक्षाचे समीकरण आणि एक्स बरोबर 0 हे वाय अक्षाचे समीकरण. वाय बरोबर ए हे कोणत्या रेषेचे समीकरण आहे? एक्स अक्षाला समांतर असणार आहे आणि एक्स बरोबर बी हे वाय अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण आहे. Important points here. The equation of parallel line to x axis is in the form of y equal to a. A belongs in R. The equation of line parallel to x axis in the form of y equal to a. Y equal to a is the equation of parallel line to x axis. Second, the equation of line parallel to y-axis is in the form of x equal to b. B belongs R. The equation of x-axis is y equal to 0. The equation of x-axis is y equal to 0 and the equation of y-axis is x equal to 0. The equation of x-axis y equal to 0 and the equation of y-axis x equal to 0. Repeat again. The equation of parallel line to x-axis is in the form of y equal to a and the equation of line parallel to y-axis is in the form of x equal to b. X equal to b parallel to y-axis. Y equal to a parallel to x-axis.
इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस y इक्वल टू 0, इक्वेशन ऑफ y ॲक्सिस x इक्वल टू 0. आता पाहूया स्वाध्याय. आजच्या स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला आहे मित्रांनो, तो आहे खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडायचा. उत्तरांपैकी अचूक पर्याय कोणता आहे तो आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, y अक्षाला समांतर व y अक्षाच्या डावीकडे 3 एकक अंतरावर असलेल्या रेषेचे समीकरण लिहा. y अक्षाला समांतर आणि y अक्षाच्या डावीकडे सर्व ऋण संख्या असतात, म्हणून काय होईल याचं करेक्ट ऑप्शन, अचूक पर्याय डी होईल. डी, x बरोबर -3. x बरोबर -3 हे समीकरण रेषेचे समीकरण आहे. अशी रेषा की जे y अक्षाच्या डावीकडे 3 एकक अंतरावर आहे आणि y अक्षाला समांतर आहे. तर पर्याय कोणता मग? डी. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा. प्रश्न दुसरा, 4 3 कंसामध्ये कॉमा, दुसऱ्या कंसामध्ये -5 3 आणि तिसऱ्या कंसामध्ये 7 3 या बिंदूतून जाणाऱ्या रेषेचे समीकरण सांगा. 4 3 -5 3 आणि 7 3 या बिंदूतून जाणाऱ्या रेषेचे समीकरण सांगायचं आहे आपल्याला. 4 3 -5 3 आणि 7 3 या बिंदूतून जाणाऱ्या रेषेचे समीकरण कोणते येईल मग? आता या ठिकाणी बघा मित्रांनो, प्रत्येक बिंदूचा y निर्देशक हा सारखाच आहे, एकच आहे, आणि तो म्हणजे 3 आहे. प्रत्येक बिंदूचा y निर्देशक हा 3 आहे. म्हणून या ठिकाणी या बिंदूतून जाणाऱ्या रेषेचे समीकरण होईल y बरोबर 3. y बरोबर 3 म्हणजेच अचूक उत्तर, अचूक पर्याय हा सी असेल, 3. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडलेले आहेत. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स. फर्स्ट इज राइट द इक्वेशन ऑफ द लाइन पैरेलल टू y axis at a distance of 3 unit from to its left. डाव्या बाजूला नंबर लाइन, लेफ्ट ऑफ द नंबर लाइन. All numbers of the at the left side of parallel number line is negative. Negative numbers are there on the left side of number line. Therefore, the equation of y-axis, which is 8 unit from its left, and correct option is x equal to -3, which is D, option number D. Question 2, write the equation of the following of the line passing through the point. Write the equation of the line passing through the point 4 3 -5 3 and 7 3. Dear student, here see all the point coordinate of y-axis is same. Coordinate of y equal to same, which is 3. Therefore, the equation of the line passing through the point 4 3 -5 3 and 7 3 equal to, is correct option is C, y equal to 3. Correct option is C. Therefore, here we choose the
करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स. प्रश्न दुसरा आहे, पुढील कृती करा. पुढील समीकरणाचे आलेख कोणत्या अक्षराला समांतर आहेत ते सांगा. या ठिकाणी पहिलं आपल्याला दिलेलं आहे y-2 बरोबर 0 म्हणजेच y बरोबर 2. y बरोबर 2 हे x अक्षराला समांतर आहे. y बरोबर वजा 1.5 हे सुद्धा x अक्षराला समांतर आहे. x बरोबर वजा 5. तिसरा आहे x बरोबर वजा 5 म्हणजे y अक्षराला समांतर. 2x वजा 6 म्हणजे 2x बरोबर 6 म्हणजेच x बरोबर 3 हे सुद्धा y अक्षराला समांतर. y बरोबर 5 x अक्षराला समांतर. 6वा आहे y बरोबर y अधिक 3 बरोबर 0 म्हणजेच y बरोबर वजा 3 हे x बरोबर x अधिक 3 बरोबर 0 म्हणजेच x बरोबर वजा 3 होते आणि ही y अक्षराला समांतर आहे. त्यानंतर 7वा बघा, 2x अधिक 5 बरोबर 0 आहे. 2x बरोबर वजा 5 म्हणून x बरोबर वजा 5/2 x बरोबर आहे म्हणजे y अक्षराला समांतर आहे. आणि 8वा आहे y अधिक 7 बरोबर 2 म्हणजेच y बरोबर 2 वजा 7 वजा 5 म्हणजेच y अक्षराला समांतर. y अक्षर नाही, y बरोबर दिलेलं आहे म्हणजे x अक्षराला समांतर आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला याचं लिहूया आपण सर्व. बघा, पहिलं x अक्ष, दुसरं सुद्धा x अक्षाला समांतर, तिसरं आहे y अक्षाला समांतर, चौथं सुद्धा y अक्षाला समांतर. जे x बरोबर दिलेलं आहे ते y अक्षाला समांतर आणि जे y बरोबर दिलेलं आहे ते x अक्षाला समांतर. हे x अक्षाला समांतर आहे 5वं. 6वं y अक्षाला समांतर आहे. 7वं सुद्धा y अक्षाला समांतर आहे आणि 8वं y बरोबर आहे म्हणजे x अक्षाला समांतर आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे तक्ता आपण भरलेला आहे मित्रांनो. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. स्टेट द ग्राफ ऑफ द फॉलोइंग इक्वेशन विल बी पॅरलल टू विच ॲक्सिस. फर्स्ट इज x ॲक्सिस. सेकंड, given y equal to minus 1.5, therefore here also x axis parallel to x axis. If in equation is form of x equal to, then it is parallel to y axis, and if the equation form y equal to, which is parallel to x axis. Here in the equation third, x equal to minus 5, therefore parallel to y axis. Here also parallel to y axis. Here also, no, in equation number 5, y equal to 5, therefore x axis parallel to x axis. Here parallel to y axis. In 7, parallel to y axis. And equation number 8, y plus 7 equal to 2, therefore y equal to 7, 2 minus 7 equal to minus 5, therefore the equation is parallel to x axis.
पुढील समीकरणांचे आलेख काढा. x बरोबर 3 आणि y बरोबर -5. सूचना अशी आहे की आलेख कागदावर x व y अक्षे काढायचे. आता यासाठी मित्रांनो तुमच्या वहीमध्ये एक आलेखाची वही घेऊन त्यामध्ये हे काढण्याचा प्रयत्न करा. x बरोबर 3 हे दिलेले आहे म्हणून y अक्षाच्या उजवीकडे 3 एकक अंतरावर y अक्षाला समांतर रेषा काढा. हा x बरोबर 3 चा आलेख असेल, त्याला x बरोबर 3 असं नाव द्या. y बरोबर -5 हे दिलेले आहे म्हणून x अक्षाच्या खाली 5 एकक अंतरावर x अक्षाला समांतर रेषा काढा. हे काढण्यासाठी आपल्याला आलेख कागदाची गरज पडते, त्यामुळे तुम्ही तुमच्या वहीमध्ये हे व्यवस्थित काढून बघा. प्रश्न तिसरा आहे, खालील उपप्रश्न सोडवा. y अक्षाला समांतर व y अक्षापासून 6 एकक अंतरावर किती रेषा काढता येतील? y अक्षाला समांतर व y अक्षापासून 6 एकक अंतरावर किती रेषा काढता येतील? 2 रेषा काढता येतील. x बरोबर 6 आणि x बरोबर -6 असे त्यांचे समीकरण असतील. आलं लक्षात मित्रांनो? x बरोबर 6 एक समीकरण आणि x बरोबर -6 हे दुसरे समीकरण. अशी 2 रेषा आपल्याला y अक्षाला समांतर काढता येतील. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, खालील समीकरणांचे आलेख काढा. हे आलेख कागदावर काढायचे. Draw the graph of the following equation x equal to 3 and y equal to -5. Solution: draw the x-axis and y-axis on the graph paper. Second, since it is given that x equal to 3, draw a line on the right of the y-axis at a distance of 3 units from it and parallel to it. Name the line x equal to 3. Since it is given that y equal to -5, draw a line below the x-axis at a distance of 5 units from it and parallel to it. Name the line y equal to -5. Dear student, draw the equation on the graph paper. Here graph is not provided there, therefore we draw in your notebook. Question number 3, solve the following sub question. How many lines are there which are parallel to y-axis and having distance 6 units from it? Write the equation of those lines. How many lines are there which are parallel to y-axis and having distance 6 units from it? Write the equation. How many lines which are parallel to y-axis? किती लाईन काढू शकतो आपण? 2 लाईन काढू शकतो. एक खालच्या दिशेला आणि एक वरच्या बाजूला, एक खालच्या बाजूला. And the equation of those lines, x equal to 6 and x equal to -6. How many lines? 2 lines. At the equation of those lines, x equal to 6 and x equal to -6. Draw the graph of the following equation. Question number 2. Draw the graph of the following equation. Dear student, write down the graph on your notebook at home. तर मित्रांनो, आजचा हा सेतू अभ्यासक्रम या ठिकाणी संपलेला आहे. परत भेटूया उद्याच्या सत्रामध्ये. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. काही अडचण असेल तर नक्की विचारा. परत भेटूया उद्याच्या सत्रामध्ये. तोपर्यंत हा सिलेबस पूर्ण करा. तुमच्या वहीमध्ये ग्राफ काढा आणि शाळेमध्ये तपासायला घेऊन या जेव्हा तुम्हाला बोलवण्यात येईल तेव्हा.
आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. परत भेटूया उद्याच्या सत्रामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.